एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे. रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी, रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे. तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं एकमेव साधन आहे. असे सुरस अवीट पवित्र गोड श्रीरामकथा. आज श्रीराम कथेचा शुभारंभ आहे. पूर्वी एकदा सन्माननीय आमदार नारायणरावजी कुचे साहेब आणि त्यांचा सर्व परिवार त्यांच्या वतीने एकदा रामकथा महोत्सव या ठिकाणी घडवून आला होता. हा दुसऱ्यांदा पुन्हा योग आला. त्यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे तसंच आमचा आदराचं स्थान नाना यांनी केलेल्या आग्रहामुळे तसंच अशोक पाटील उकिरडे यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण, आमचे शिवाजी महाराज ढाकणे बाबा इथली सर्व महात्मे मंडळी, साहेबांचे सर्व संयोजक सहकारी, या सर्वांच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे पुन्हा रामकथेच्या संबंधाने दुसऱ्यांदा तुम्हा सर्व बदनापूरकरांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित व्यासपीठावरील सर्व महात्मे महाराज, माझ्या उपस्थित माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, अतिशय सुंदर नियोजन, त्याच्यात काही काटकसर नाही. सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम. कुठला रे? अच्छा, शूटिंग वाले, पत्रकार, तसंच रेल्वे मंत्री सन्माननीय रावसाहेब यांनी आपणाला शुभेच्छा दिल्या. आज प्रथम दिवस. ज्या ग्रंथावर आपल्याला 7 दिवस बोलायचं आहे, सर्वांना नाव माहिती आहे, तुलसी रामायण. त्याचं कारण आहे, संत गोस्वामी तुलसीजींनी लिहिलं म्हणून तुलसी रामायण. पण दुसरा एक संदर्भ आहे, रामचरित मानस. रामाचं चरित्र योग्य श्रोता मिळेपर्यंत शिवजींनी मनात ठेवलं म्हणून नाव झालं रामचरित मानस. योग्य श्रोता पार्वती प्राप्त झाल्यानंतर प्रगट केलं. दुसरं एक कारण आहे, लोडजे, याला मानस सरोवराची उपमा दिलेली आहे. मोठे कुचे, मोठे मला वाटतं धाकटेच होते. सगळ्या बहिणी भेटल्या, 4ही बहिणी, 2 भाऊ. पण यावर्षी बरे का कुचे, एक उणीव आहे, आई नाही. मला वाटते 2 वर्ष त्या घटनेला झाले. हां, ठीक आहे, आता काय ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही. पण यावेळेला त्या माऊलीची आठवण आली म्हणून उल्लेख केला. असो, मानस सरोवर उपमेला कमी पडतं, कारण मानस सरोवरामध्ये स्नान करायला जावं लागतं. हे मानस भक्ताच्या घरी येतं. एक, मानस सरोवरामध्ये पाणी आहे, इथे सिद्ध संताची वाणी आहे. मानस सरोवरामध्ये विहार करणारे राजहंस आहे, इथे आनंद उपभोगणारे परमहंस आहे. मानस सरोवरामध्ये स्नान करताना अनवधानाने पाय घसरला, बुडण्याची भीती आहे. इथे 7 दिवस जो बुडाला त्याचा बेडा पार आहे. पण यथार्थ नाव आहे रामचरित मानस. आज प्रथम दिवस आहे. कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेशाचं स्तवन, गणेशाचं पूजन, गणेशाला वंदन करण्याची ही आपली परंपरा आहे. याचं कारण आहे, गणपती हा विघ्नहर्ता देव आहे
आणि मग कोणतंही क्षेत्र असू द्या, ढाकणे, तमाशा मंडळ असू द्या नाही तर कीर्तनकार, कादंबरी लिहिणारा असू द्या नाही तर ज्ञानेश्वरी, व्यापारी असू द्या नाही तर शेतकरी, प्रत्येकाने पहिलं गणेशाला वंदन केलं. तमाशावाले सुद्धा पहिलं गण, नंतर गवळण, मग वग लावतात रात्रभर. पण पहिला त्यांचा हे ऐकलेलेच माणसं बसलेले आहे पुढं, ऐक ना, ते काय हसले पहिल्या शब्द. एकदा डफावर थाप टाकली का पहिला गण असतो. ओम नमो तुमोरेश्वरा गिरज कुवरा पिता शंकरा रिद्धीच्या वरा धावगा पाव तुझ्या चरणी आमचा भाव. कामापुरतं सांगितलं मी, नाही तर तुम्हाला तमाशाच आहे. ऐका ना, हे पा खूट झाले पुढचे. पहिला त्यांचाही गण असतो. कीर्तनकार सुद्धा प्रथम नमन करू गरनाथा उमाशंकराची असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. कादंबरी लिहिणारा सुद्धा पहिलं वंदन गणेशाला. एवढंच नाही, हे आमचे सगळे वारकरी बसलेले आहे. ज्ञानेश्वरी, ज्ञान्यांचे राजे ज्ञानोबाराय आहे, पण प्रारंभ करताना पहिलं वंदन गणपतीलाच आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसविद्या आत्मरूपा देवा तूची गणेश. कारण गणपती हा विघ्नहर्ता देव आहे. नाही तर ज्या घरात गणपती आहे तिथे वाहनाचं पटत नाही. वाहनाचं एखाद्या घरामध्ये 4 भाऊ असेल तर आवडीनुसार वाहन खरेदी करतात. मोठा बुलेट घेतो, 2 नंबरच्याची राजदूत, 3 नंबर त्याच्याची सुझुकी धाकट्याची हिरो होंडा. बस तोच प्रकार गणपतरावच्या घरात आहे. त्याच्या मम्मीचा वाघ आहे, पप्पाचा बैल आहे, ह्या मोटरसायकली, भैयाचा मोर आहे, याचा उंदीर आहे. आता डोकं चालवा, यांचं जुळतं का घरात? अरे जिथं वाहनाचं पटत नाही. कधी पार्वतीचा वाघ महादेवरावच्या बैलावर टपला, कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला, शंकराच्या गळ्यातला साप गणपती बाप्पाच्या उंदरावर टपला. अरे जिथं वाहनाचं जुळत नाही. मांडीवर पार्वती आहे, मस्तकात डोक्यावर गंगा आहे, आणि दोघीचंही सारखं भांडण आहे. तुम्हाला वाटते का महादेवराव खूप सुखी आहे? अरे गंगा गौरी दोघी भांडवी, 2 एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याच्या घरी. दोघी आहे, गंगा सारखी आणि पार्वती मांडीवर. गणपती बाप्पाने विचारलं एक दिवस, मम्मी नसेल शब्द पण समजून घ्या ना, काय पिंट्या तू उदास का असतेस ग? अरे काही गोष्टी मायबापाने लेकराजवळ सांगण्यासारख्या नाही. म्हणजे तुम्हाला ओळखलं नाही म्हणजे शांतता ठेवा. बाकीचे शांतता, ते नसलं तरी चालते. मग आम्हाला न बोलता कामं करा, हा बस असं पाहिजे. काही गोष्टी सांगायच्या नसतात आईनं मुलाजवळ. तुम्हाला ओळखलं नाही काय? माझ्याकडे कोणतं खातं आहे सध्या? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. दुःखाचं हरण करणं हे ज्याचं ब्रीद आहे त्याची मम्मी दुःखी. काय वाटेल मला? बरं सांगते बाबा, मी का दुःखी आहे? अरे मी तुझ्या बापाची लग्नाची मांडीवर आहे, हे मागणं आली गंगा तुझ्या पप्पाच्या डोक्यावर बसली. हे बरं वाटतं का रे घरात? मी तिथंच होतो म्हणून ह्या भानगडी सांगतो. कधी कधी पार्वती रागानं वर पाहते ना, लाल डोळे करून, तेव्हा गंगेला थरकाप सुटतो. डोक्यावर आहे ती, त्याला आपण तरंग म्हणतो. ते आम्हालाही माहिती आहे की पाण्याशी वायूचा संबंध झाल्यानंतर होणाऱ्या परिणामाला तरंग किंवा लाटा म्हणतात. हे आम्हालाही माहिती आहे, पण हे भक्तिशास्त्रातलं उत्तर सांगतोय. जेव्हा गंगा वर पाहती, पार्वती वर पाहती, तेव्हा गंगेला थरकाप सुटतो. असं आहे का मम्मी? मग दुःख हरता नाव आहे माझं, तिला खाली आणतो मी. मग गणपती बाप्पानं बट्टूचं रूप धारण केलं.
आणि जया नावाच्या दासीला गाय केलं. गौतम ऋषीच्या आश्रमात प्रवेश मिळवला. गौतम ऋषीचं सामर्थ्य होतं, इकडून भात टाकत 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 स्नानाला जायचे. स्नान करून वापस येताना भाताचं पूर्ण पीक तयार होऊन त्या भातावर दुपारी विद्यार्थी जेवायचे. शापादपी शरादपी तपाचं सामर्थ्य आहे. एक दिवस इकडनं भात टाकत स्नानाला गेले. उगवण झाली. सांगितल्याप्रमाणे जया नावाची दासी होती गणपतीची, गायीच्या रूपात तिनं भाताची शेती फस्त केली. तिकडनं जेव्हा स्नान करून, बरं का सेठजी, स्नान करून गौतम आले पाहता तर भाताची शेती गायीनं संपवली. आज माझे विद्यार्थी उपासी राहतील. थोडासा राग आला. एक दर्भाची काडी घेतली आणि त्या गायीला फेकून मारली. निमित्त मरून पडली गाय, मरून पडली. उदास होऊन गौतम ऋषी आश्रमात विद्यार्थ्याच्या रूपात असणारे गणपती, तोंड का उतरलं गुरुजी? हे एवढ्याच खात्यावर आहे. आधी मम्मीला विचारून गेलं होतं घरून, तुझं तोंड का उतरलं? आता गुरुजीला म्हणतं तुमचं तोंड का उतरलं? अरे येता येता एक गायीनं शेती फस्त भाताची केली. थोडा राग आला, मी दर्भाची काडी फेकून मारली. निमित्त गाय मरून पडली. गोहत्येचं पाप लागलं बाळा. आता उपाय आहे ना गुरुजी. त्या गोहत्येच्या पापातून मुक्त व्हायचं असेल तर महादेवरावच्या डोक्यावरची गंगा खाली आणा, त्याच्यात आंघोळ करा, मग तुम्ही पापमुक्त व्हाल. बस मी का सांगतो? विघ्नहर्ता देव गणपती आहे. आरती सर्वांना पाठ आहे गणपतीची, आहे ना. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. पण अर्थ एवढा सोपा आहे का शिवाजीराव? अरे इकडे बरं आहे, मुंबई सारख्या ठिकाणी गणपती उत्सवामध्ये 5-25 पोरं बरमोडा घालून येतात वर्गणीला. बरमोडा 25 पोरं वर्गणी, घाबरून जातं ते मुंबईचं. किती आहे रे बाबा? 5,000 रुपये. अरे एवढं कसं काय? महागाई आहे ना, कसं काय म्हणजे? आता त्याला द्यावं लागतं. मुंबईत राहायचं आहे, बरमोड्यासोबत गाठ आहे वर्षभर. ठीक आहे बाबा. किती वर्ष झाले तुमचं मंडळ? 5 वर्ष झाले. बरं ठीक आहे, वर्गणी देतो 5,000 रुपये. आरती म्हणून दाखवा. आरती एकमेकाकडे पाहतं मंडळ. लेका 5 वर्ष आरती नाहीत, मग त्यातला एक म्हणतो येतं नाही आरती. मन त्यांनी म्हटली पूर्ण. शाबास. आता आरतीचा अर्थ सांगा. सुख करता, सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा, हे बरोबर आहे. वार्ता विघ्नाची, आता काय डोकं चालवता? विघ्नाची वार्ता तुमच्या घरी रोज रोज आणून देणारा. बसवल कोणी गणपतीला पुढच्या वर्षी? म्हणून एवढं सोपं आहे. खालच्या लाईनमधला नुरवी वरच्या लाईनला वेल्डिंग करायचा तर अर्थ लागतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. किती थांबायचं? आता ते चाली म्हणू म्हणू तर पार आरती बिघडून टाकली. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. गणपती नको म्हणतं, हे म्हणतं हो हो वार्ता विघ्नाची. ते म्हणतं नको रे. अरे हो हो, काय चाललंय काय? म्हणून सुख करता, सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी, तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा, त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि म्हणून संत तुलसीदासजी निर्विघ्नपणे ग्रंथाचं कार्य पार पडावं म्हणून पहिलं वंदन गणेशाला. गाइए, बहुत साल हो गए. गाइए गणपति गजबदन. अच्छा. गाइए गणपति गजबदन. गाइए गणपति गजबदन. गाइए गणपति गजबदन.
शंकर सुवन चावा भवानी के नंदन शंकर सुवन अरे संतोष भवानी के नंदन गाइए गणपति गजवदन गाइए गणपति गजबदन शंकर सुवन भवानी के नंदन शंकर सुवन भवानी के नंदन गाइए गणपति जगवदन गाइए गणपति जगबदन भगत तुलसी दास कर जोरे 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 नाना आले नाना या नाना मानस शिवाजीराव नाना जोड्या राम सिंह मानस मोरे गाइए गणपति गजवदन गाइए गणपति गजबदन शंकर सुवन भवानी के शंकर सुवन है सुवन भवानी के नंदन गाइए गणपति जगवदन गाइए गणपति जगबदन पुराना माल है आपको क्या मालूम वाह नाना आले बरं का नाना या